हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बाय अवर चॅनल. आता आपण बघणार आहोत मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर मदर सेल पासून काय होणार आहे, मेगास्पोर कसं तयार होणार आहे तर ते आपण यामध्ये बघणार आहे. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. कसला मेगास्पोर तयार होणार आहे? यामध्ये हॅप्लॉइड मेगास्पोर तयार होणार आहे फ्रॉम अ डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल कशी आहे? डिप्लॉइड आहे, त्यापासून मेगास्पोर तयार होणार आहे जो की कसा असणार आहे? हॅप्लॉइड आहे. मेगास्पोर मदर सेल्स इन एनी सेल ऑफ द न्यूसेलस more or less in center but towards the micropyle end of the ovule. आता मेगास्पोर मदर सेल जी आहे ही काय असणार आहे? टुवर्ड्स मायक्रोपाईल मदर सेल असणार आहे. ओके, मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल इज कॉल्ड एज मेगास्पोरोजेनेसिस. परत एकदा रिपीट करते, व्हॉट इज मेगास्पोरोजेनेसिस? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल इज कॉल्ड एज मेगास्पोरोजेनेसिस. तर आता आपण बघूया डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट जे आहे ते कसं होतं. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं होतं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट कशा प्रकारे होत असतं. आता आपण बघणार आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट कशा प्रकारे होतंय. तर ते बघण्यासाठी हे जे काही स्टेप्स दिलेले आहेत इथं त्याच्यासाठी एक डिस्क्रिप्टिव्ह छान अशी डायग्राम आहे, यावरून आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. ओके, मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम द मदर सेल. मग काय पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मेगास्पोर मदर सेल जी आहे ती इसेन्शियल असेल. ही मेगास्पोर मदर सेल जी आहे ही काय होणार आहे? हिचं मिओसिस होणार आहे. आणि मिओसिस झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की किती डॉटर सेल्स तयार होतात? 4 डॉटर सेल्स ज्या आहेत त्या मिओसिस नंतर तयार होतात. बघा, ही मिओसिस झाले आणि 4 डॉटर सेल्स ज्या आहेत त्या काय झाल्यात? तयार झाल्यात. आता ह्या 4 डॉटर सेल ज्या काय तयार झाल्यात ह्या कशा तयार झाल्यात? हॅप्लॉइड तयार झाल्यात. आता ही मेगास्पोर मदर सेल कशी होती? डिप्लॉइड. कारण मिओसिस मध्ये माहिती आपल्याला ही कसली डिव्हिजन असते की यामध्ये हॅप्लॉइड सेल्स जे आहेत तर त्या तयार होत असतात. इक्वेशनल डिव्हिजन नसते मिओसिस, आहे ना. मायटोसिस इक्वेशनल डिव्हिजन आहे. यामध्ये 4 डॉटर सेल्स तयार झाल्या. या 4 डॉटर सेल्स ज्या आहेत यामधल्या 3 काय होणार आहेत? डिजनरेट होतात. या 3 डॉटर सेल्स काय झाल्या? डिजनरेट झालेल्या आहेत. आणि फक्त एक जे आहे एम्ब्रिओ, तर तो काय आहे? हॅप्लॉइड एम्ब्रिओसाइट जे ती फक्त काय होणार आहे? डेव्हलप होणार आहे. 3 कशा डिजनरेट होतील? कारण त्यांना न्यूट्रियन्स जे ते अवेलेबल नसणार आहे. फक्त एकालाच नरिशमेंट भेटणार आहे, त्यामुळे एकच ग्रो होणार आहे. आणि नरिशमेंट न भेटल्यामुळं अदर 3 सेल्स जे आहेत त्या काय होतील? डिजनरेट होतील. त्यानंतर ग्रोथ अँड नरिशमेंट बाय द न्यू सेल्स. ओके, तर ही जी काय मेगास्पोर मदर सेल आहे याच्या कडेला काय? न्यू सेल्स आहे. तर याला सगळी ग्रोथ कोण आणि नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करेल? न्यू सेल्स करेल. मग ही जी काय मदर सेल जे आहे तर ही जी काय मेगास्पोर और एम्ब्रिओ सेल जे आहे याचं 3 सक्सेसिव्ह मायटोसिस होणार आहे. मायटोसिस होणार आहे आणि 3 वेळा होणार आहे. फर्स्ट मायटोसिस झालं. मायटोसिस झाल्यानंतर किती सेल तयार होणार आहे? डॉटर सेल 2 सेल तयार होतील. ओके, पहिल्यांदा ही सेल आहे, हिचं पहिलं मायटोसिस झालं. मायटोसिस काय झालं? फर्स्ट झालं, 2 सेल तयार झाल्या. त्यानंतर मायटोसिस सेकंड झालं. मायटोसिस सेकंड झाल्यानंतर 2च्या किती सेल तयार होतील? 4 होतील. मायटोसिस थर्ड होणार आहे. मग 4 सेलच्या किती सेल तयार होतील? इथं 8 सेल तयार होतील, है ना. किती सेल तयार होतील? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती सेल तयार झाल्या? 8 सेल तयार झाल्या. आता ह्या ज्या काही 8 सेल तयार होणार आहेत यामधल्या 3 सेल ज्या आहेत त्या काय होणार आहेत? अँटीपोडाल सेल्स. ह्या 3 सेल काय आहेत? अँटीपोडाल सेल्स आहेत. ह्या कुठल्या एंडला जातील? चलाजाच्या साईडला जातील. आपण डायग्राम बघितलेले अॅनाट्रोपस ओव्हलची, त्यामध्ये बघितले वरच्या साईडला काय होता? चलाजा. मग चलाजाच्या साईडला 3 सेल जाणार आहेत, त्याला काय म्हणायचं? अँटीपोडाल सेल्स. त्यानंतर 3 सेल ज्या आहेत त्या काय झाल्या? खालच्या साईडला आल्या. कोणत्या साईडला? मायक्रोपाईल एंडच्या साईडला आल्या. मायक्रोपाईल एंडच्या साईडला 3 सेल आल्या, 1 2 आणि 3. यामधल्या ह्या 2 सेल ज्या आहेत त्या काय झाल्या? 2 सिनर्जीज. ह्या काय तयार झाल्या? कडेला. एक सेलच्या कडेच्या 2 काय? सिनर्जीड. आणि मध्ये काय झाली? एक सेल किंवा फिमेल गॅमेटोफाइट कुठे आपल्याला भेटलाय? फिमेल गॅमेटोफाइट आपल्याला भेटला आहे इथे. हा काय आहे? फिमेल गॅमेटोफाइट. हा काय झाला? आपला फिमेल गॅमेटोफाइट तयार झाला. आणि 2 सेल जे आहेत ह्यामध्येच राहिल्या. हे काय आहेत? 2 पोलार न्यूक्लिया आहेत. आणि हे 2 पोलार न्यूक्लिया काय होणार आहेत? नंतर फ्यूज होणार आहे. आणि अशा प्रकारे मॅच्युअर एम्ब्रिओसॅक जे आहे म्हणजेच फिमेल गॅमेटोफाइट जस्ट बिफोर फर्टिलायझेशन जे आहे आपल्याला अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसेल एम्ब्रिओसॅकचं, ज्यामध्ये 3 अँटीपोडाल सेल्स असतील, 2 सिनर्जिड्स असतील, एक सेल असेल. आणि हे सगळ्याच्या सगळ्या 6 सेल कशा आहेत?
6 सेल कशा आहेत, हॅप्लॉइड आहेत. आणि ही 7वी जी सेल आहे ती कशी आहे, डिप्लॉइड सेल आहे. कारण 2 पोलार न्यूक्लिया जे हॅप्लॉइड होते ते काय झाले, तिथं फ्यूज झालेले आहेत. ओके, अशा पद्धतीने डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट होत असते. परत एकदा एक्सप्लेन करते, लक्ष द्या. मेगास्पोर मदर सेल जी आहे कशी आहे, डिप्लॉइड. पहिलं तिचं काय होणार आहे, मिओसिस. मिओसिस झाल्यानंतर किती सेल तयार होतील, 4 सेल तयार होणार आहेत. त्यानंतर काय होणार आहे, 4 सेल ज्या तयार झाल्यात त्यामधल्या 3 सेल डिजनरेट होणार आहेत, कारण त्याला नरिशमेंट भेटणार नाही. एक सेल जी आहे तर तिला नरिशमेंट भेटणार आहे आणि ती ग्रो होणार आहे. आणि ही नरिशमेंट कोण देणार आहे, त्याला न्यू सेलच देणार आहे. आपल्याला डायग्राम मध्ये आठवते, एम्ब्रिओसाइटच्या कडेने काय आहे, न्यू सेलच आहे. नरिशमेंट भेटली, त्यानंतर काय झालंय, सेल जी आहे ती ग्रो झाली, डेव्हलप झाली. त्यानंतर तिचं मायटॉसिस होईल. मायटॉसिस 1, मायटॉसिस 2, मायटॉसिस 3 असे 3 सक्सेसिव्ह मायटॉसिस होणार आहे. आणि सेल जी आहे ती फर्स्ट मायटॉसिस नंतर 2 सेल होतील, 2च्या किती 4 सेल होतील, त्यानंतर 8 सेल होतील. आणि या 8 सेल मधल्या 3 सेल ज्या आहेत, एम्ब्रिओ जी काही चाक आहे त्याच्या वरच्या साईडला म्हणजे चलाजल साईडला जातील, त्याला म्हणायचं अँटीपोडल सेल्स. त्यानंतर खालच्या साईडला 3 सेल राहतील, त्याच्यामध्ये कडेला 2 असतील, त्या असतील सिनर्जिड, मध्ये असेल 1 सेल आणि हे 2 पोलार न्यूक्लिया तसेच्या तसे राहतील. जस्ट बिफोर फर्टिलायझेशन तर ह्या 2 सेल ज्या आहेत त्या काय होणार आहेत, पोलार सेल फ्यूज होणार आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला काय दिसणार आहे, स्ट्रक्चर दिसणार आहे. किंवा अशा पद्धतीने आपल्याला मॅच्युअर एम्ब्रिओसाइट जी आहे तर ती दिसणार आहे, ज्यामध्ये 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर असणार आहे. 7 सेल जे आहेत त्यामधल्या 6 सेल जे आहेत त्या हॅप्लॉइड असतील आणि 7 नंबरची सेल जी आहे ती काय असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय. हे आहे डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. थँक्यू.